मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेचे या ठिकाणी टीसी भरती आणि इतर ग्रॅज्युएट लेव्हलच्या भरती आहेत. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि रेल्वेच्या या टीसी भरतीसाठी तुमचे या ठिकाणी शिक्षण किती झालेले पाहिजे, म्हणजेच या भरतीकरिता फॉर्म भरण्यासाठी तुमचं किती शिक्षण झालेले पाहिजे, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत. आणि रेल्वे टीसीच्या संपूर्ण तयारीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप सारे कंटेंट एकदम फ्रीमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शैक्षणिक पात्रतेबद्दल खूप मुलांचा एकच प्रश्न आहे की शिक्षण किती पाहिजे, कशा प्रकारे पाहिजे, 10वी मध्ये किती टक्के पाहिजे किंवा 12वी मध्ये कोणत्या कॅटेगरीला किती टक्के पाहिजे, संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती भेटणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला आत्तापासूनच जर रेल्वे टीसी भरतीला टार्गेट केलं तरच तुम्हाला ही पोस्ट भेटणार आहे. कारण रेल्वे मधील सर्वात चांगल्या प्रकारची पोस्ट तुम्हाला ही बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या रेल्वे टीसी भरतीमध्ये शिक्षण तुमचं किती असायला पाहिजे आणि 12वी मध्ये किती टक्केवारी असणे गरजेचे आहे. तर बघू शकता, रेल्वे टीसी जी भरती आहे यावर्षी सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी मराठीत होणार आहे. हे देखील सर्वांना मी सांगत आहे आधीच. मराठीत होणार आहे. जाहिरात आल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी आधीच सर्वांना माहित आहे, रेल्वेच्या सर्व एक्झाम्स मराठीमध्ये होणार आहे. आरपीएफ भरती आलेली आहे. ज्या मुलांनी फॉर्म भरले असेल त्यांना माहितच असेल की परीक्षा रेल्वेच्या सर्व मराठीत होणार आहे. आणि या ठिकाणी बघू शकता, सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे 12वी पास विद्यार्थिनी म्हणजेच महिला पुरुष दोनही यासाठी अप्लाय करू शकतात. हे शिक्षण झाले 12वी पास. परंतु या ठिकाणी काही कॅटेगरींना याच्यामध्ये टक्केवारीची अट आहे 2019च्या जाहिरातीप्रमाणे. रेल्वे टीसी भरतीबद्दल सांगत आहे. ऑदर भरतींबद्दल मी नंतर पुढे बोलणार आहे. तर रेल्वे टीसी भरतीबद्दल मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की 12वी आता जे कोणत्या कॅटेगरी 12वी पास असणे गरजेचे आहे. समजा जर तुम्ही एससी बघू शकता, एससी कॅटेगरी आणि तुम्ही एसटी कॅटेगरीचे जर असाल, एससी आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला कोणत्याही 12वी मध्ये टक्केवारीची अट नाही. परंतु समजा जर तुम्ही ओबीसी बघू शकता, तुम्ही ओबीसी आणि ओपन ओपन या दोन कॅटेगरीचे असेल आणि ईडब्ल्यूएस वगैरे असाल तर तुम्हाला या ठिकाणी 12वी मध्ये या ठिकाणी 50% असणे गरजेचे आहे. 12वी मध्ये लक्षात घ्यायचं आहे, 50% गरजेचे आहे. ओबीसी ओपन आणि ईडब्ल्यूएस वगैरे. आणि आता एनटीसी एनटी वगैरे सगळं याच्यामध्ये ओबीसी मध्येच येणार, कारण ते या ठिकाणी आपलं जे एनटीसी एनटीबी एनटीडीचं आरक्षण आहे ते फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. आणि ही भरती या ठिकाणी सेंट्रल लेवलची इंडियन रेल्वेची भरती असल्यामुळे ही सेंट्रल लेवलची भरती आहे. याच्यामध्ये तुम्हाला एनटीसी वगैरे एनटीबी हे आरक्षण भेटणार नाही. तुम्हाला ओबीसी मधूनच अप्लाय करावं लागणार आहे. आता प्रश्न राहिला की 12वी पास याचा अभ्यासक्रम काय आहे, कशा प्रकारे. तर सर्व नोट्स आपल्या तयार आहेत. आता नोट्स बद्दल या ठिकाणी मी चर्चा नंतर करणारच आहे. ज्यांना या ठिकाणी नोट्सची गरज आहे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे मी तुम्हाला इकडे पुन्हा एकदा घेऊन येत आहे. आणि ही रेल्वेची या ठिकाणी जी जाहिरात एनटीपीसीची जाहिरात देखील आलेली आहे. तर याच्यामध्ये या 3400 जागा तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात, या 3400 जागा दिसत आहेत त्या या ठिकाणी 12वी पास वरती आहेत. या 12वी पास वरती आहेत, बघू शकता. या 12वी पास वरती जागा आहेत. आणि या 7479 या जागा आहेत. या जागा या ठिकाणी ग्रॅज्युएशन वरती आहे. आणि या 12वी पास वरती जागा याच्यामध्ये ट्रेन क्लर्क म्हणजे या टीसीच्या देखील जागा तुम्हाला बघायला भेटतील. आपलं टार्गेट फक्त टीसी भरती असणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे. परंतु आपल्याकडे या सर्व 12वी वरच्या ज्या भरती आहेत त्यांच्या सर्व नोट्स उपलब्ध आहे. म्हणजे सर्वांचे जीके सेम असल्यामुळे एकच या ठिकाणी जबरदस्त पीडीएफ बनवण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जवळपास किती प्रश्न, तर 3500 प्लस प्रश्न, 3500 प्लस या ठिकाणी प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे. आणि ते सर्व विषयांचे प्रश्न असणार आहे जीकेचे. तुम्हाला कशा प्रकारे ते डेमो देखील दाखवणार आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, या रेल्वे एनटीपीसी भरतीचा कालच या ठिकाणी शॉर्ट नोटीस त्यांनी या ठिकाणी काढलेली आहे. बघू शकता, जागा देखील दिलेल्या आहेत. प्रत्येक या ठिकाणी झोन वाईज जागा देखील दिलेल्या आहे. याच्यावरती डिटेल्स मध्ये काल मी व्हिडिओ बनवलेला आहे. आजचा व्हिडिओ याच्यासाठीच बनवलेला होता की या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेबद्दल खूप मुलांचा जो प्रश्न होता, तर तुम्ही 12वी पास असणे गरजेचे आहे. एससी आणि एसटी कॅटेगरी तुमची असणे गरजेचे आहे. तुम्हाला म्हणजे कोणत्याही टक्केवारीची अट नाही. समजा तुमची ओबीसी किंवा ओपन किंवा ईडब्ल्यूएस अदर कॅटेगरी असेल तर तुम्हाला 12वी मध्ये एकूण 50 टक्केवारी असणे गरजेचे आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर आता दुसरा प्रश्न म्हणजे या नोट्स. आता रेल्वेचं जर कॅलेंडर तुम्ही बघितलं, आता हे वेकन्सी बद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. जर तुम्ही या ठिकाणी बघू शकता रेल्वेचं कॅलेंडर, तुम्हाला 1 मिनिट दाखवत आहे. ठीक आहे. आता एएलपी ची आधी जाहिरात आली होती. आता सध्या जागा कमी आलेल्या आहेत. तुम्ही बघितलेच असेल कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं जुलै बघू शकता, मार्च एप्रिल मध्ये जानेवारी ते मार्च मध्ये एएलपी ची जाहिरात आली, येणार होती ती आली. त्याच्यानंतर जून एप्रिलच्या दरम्यान टेक्निशियनची जाहिरात आली, ती देखील आली.
त्याच्यानंतर आता आपण जी वाट बघत होतो, याच्यामध्ये बघू शकता लेव्हल 4, 5, 6च्या ज्या पोस्ट आहेत ग्रॅज्युएट लेव्हलच्या आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट या 12वी पासवरच्या पोस्ट आहेत. याच्यामध्ये टीसी सारखी पोस्ट येते. आता ही ज्युनियर इंजिनियरची पोस्ट देखील, जेईची पोस्ट देखील या ठिकाणी ही भरती देखील आलेली आहे. आणि मित्रांनो, याची या ठिकाणी जी आपण टीसी भरतीबद्दल बोलत आहे, याच्यामध्ये टीसी भरतीबद्दल बोलत आहे. याची या ठिकाणी शॉर्ट नोटीस देखील मी तुम्हाला कालच आलेली आहे, ती कालच दाखवलेली आहे. बघू शकता ही शॉर्ट नोटीस आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता ही जाहिरात या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये येईल आणि अर्ज करायला सुरुवात होईल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर सर्वात 1,00,000 प्लस पदांची जाहिरात येईल ऑक्टोबर डिसेंबरमध्ये लेव्हल 1 ची पोस्ट असणार आहे, म्हणजे ग्रुप डी ची पोस्ट असणार आहे, मिनिस्ट्रियल कॅटेगरीची ही पोस्ट असणार आहे आणि फक्त ही पोस्ट फक्त 10वी पास वरती असणार आहे. ही भरती नंतर येणार आहे, हे फक्त सांगितले. आता जर तुम्ही आरपीएफचा फॉर्म भरलेला असाल आणि याच्यापैकी टीसी भरतीचा आणि अदर कोणत्याही रेल्वे भरतीची जर तयारी करत असाल, तर तुम्हाला आपल्या नोट्सचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. एकूण 3,500 आता मी कव्हरमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये या नोट्समध्ये सांगणार आहे. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती, 1 मिनिट. आता या नोट्स बद्दल माहिती सांगितली तर 3,500 प्लस प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे. जीके सर्वात जास्त विषयांना विचारले जाते, सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. त्यासाठी जीकेच्या या स्पेशल नोट्स आहे आणि या नोट्स तुम्ही कधीपासून खरेदी करू शकता. एकदम कमी किमतीमध्ये सर्व विषय, सर्व टॉपिक तुम्हाला कव्हर झालेले बघतील आणि 1 ऑगस्ट पासून, 1 ऑगस्ट तेवढ्याच ऑगस्ट महिन्यामध्येच या ठिकाणी अर्ज करायला सुरुवात होईल आणि 1 ऑगस्ट पासून तुम्ही आपल्या सर्व नोट्स खरेदी करू शकत आहात. एकदम सर्व एक बारीक वृत्तीने सर्व या ठिकाणी टॉपिक कव्हर करण्यात आलेला आहे. छोटासा देखील टॉपिक मिस झालेला नाही. तर या ठिकाणी रेल्वे आरपीएफ भरतीसाठी 50 मार्काला तुम्हाला जीके विचारले जाणार आहे. तर या ठिकाणी आपल्या नोट्समध्ये एवढे लुसेंट पुस्तकातून मध्ये एकदम बारकाईने सर्व नोट्स कव्हर करण्यात आलेले आहे. त्याच्यामधून 50 पैकी 40 प्लस प्रश्न आपल्या नोट्स मधून आलेले बघायला भेटेल. फक्त तुम्हाला या नोट्स 3 वेळा वाचाव्या लागणार आहेत, कारण 2 टाइम या ठिकाणी सिंपल लेवलने आणि 1 टाइम रिव्हिजन लेवलने तुम्हाला या नोट्स वाचल्या तर 50 पैकी 40 प्लस जीके आपल्या नोट्स मधून आलेले तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता खूप जो मुलांचा प्रश्न आहे, याचा जो अभ्यासक्रम आहे कशा प्रकारे आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टीसी भरतीचा, आरपीएफ भरतीचा सर्व या ठिकाणी अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे कव्हर करणार आहोत. संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये आपण देणार आहोत. आणि जर तुम्हाला आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीची चांगल्या प्रकारे आतापासूनच तयारी करायची असेल, ज्या मुलांनी फॉर्म भरला आहे ते फॉर्म कधीच संपून गेलेले आहेत, अर्ज देखील आले होते आणि काही मुलांनी अर्ज देखील केलेले आहेत, त्या मुलांसाठी या ठिकाणी एकदम चांगल्या नोट्स बेस्ट असणार आहे. कारण रेल्वे आरपीएफ कॉन्स्टेबलसाठी सर्वात जास्त जीकेचे प्रश्न विचारले जाणार आहे आणि टीसी भरतीमध्ये सर्वात जास्त ते देखील जे आपले प्रश्न असणार आहे जीकेचे तेच विचारले जाणार आहेत. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण जीके वरती सर्वात जास्त भर दिलेला आहे. आता सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे आपल्या आपल्या नोट्समध्ये एकूण या किती प्रश्न आहेत, तर 3,500 प्लस प्रश्न असणार आहेत, 3,500 प्लस. आणि या नोट्स तुम्हाला 3 वेळा वाचणे 100% गरजेचे आहे, तरच तुमच्या लक्षात राहतील. कारण रेल्वेचे या ठिकाणी रेल्वेचे एक्झाम कोण घेते, आरआरबी. ज्याप्रमाणे आपल्या सरळ सेवेच्या सर्व भरती कोणी घेतल्या आहेत, टीसीएस आणि आयबीपीएस ने घेतलेल्या आहेत, त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी सर्व एक्झाम्स, रेल्वेच्या सर्व एक्झाम आरआरबी घेत असते. आरआरबी म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड सर्व एक्झाम घेत असते आणि टीसीएस आयबीपीएस पेक्षा थोड्या हार्ड लेवलने या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. त्यासाठी नोट्स तुम्हाला घेणे नक्कीच गरजेचे आहे. 1 ऑगस्ट पासून तुम्ही या सर्व नोट्स तुम्ही आपल्या खरेदी करू शकत आहात. रेल्वेच्या सर्व भरतींसाठी या नोट्स उपलब्ध असणार आहे, एकदम गरजेच्या, सर्वांना फायदेशीर ठरणार आहेत, लक्षात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी पुन्हा एकदा मुलांचा एकच जो प्रश्न आहे, कोणत्याही कॅटेगरीला अदर कोणत्याही कॅटेगरीला सूट नाही. तुम्ही रेल्वे टीसीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 12वी पास असणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारची टायपिंग तुमच्याकडे नसली तरी चालेल. जर तुम्ही एससी आणि एसटी कॅटेगरीचे असेल तर तुम्हाला कोणत्याही टक्केवारीची अट नाही. परंतु समजा तुम्ही ओबीसी, ओपन, ईडब्ल्यूएस अदर कॅटेगरीचे जर असाल, आता काही मुलांचा बीसीचा काय फंडा राहील, तर ते देखील पद हे ओबीसीचंच पद आहे, त्याच्यामुळे याला देखील आरक्षण भेटणार नाही टीसी भरतीमध्ये, या सेंट्रल लेवलच्या भरतीमध्ये. येथे फक्त या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट एनटीबी, एनटीसी, एनटीडी वगैरे जे आहेत आणि सोबत एसईबीसीचे वगैरे आहेत, त्या सर्वांना ओबीसी मधूनच अर्ज करावा लागणार आहे आणि त्यांना सर्वांना 50 टक्केवारी असणे गरजेचे आहे 2019च्या जाहिरातीमध्ये. आता खूप मुलांचा जो एक प्रश्न आहे रेल्वे टीसी भरतीमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो अभ्यासक्रम आहे संपूर्ण डिटेल्स मध्ये आपण बघणार आहोत. नोट्स तुम्ही आपण 1 ऑगस्ट पासून तुम्ही घेऊ शकत
आहात हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता जो सर्वात महत्त्वाचा जो मुलांचा एक प्रश्न आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितले. नोट्समध्ये 3500 प्लस प्रश्न कव्हर केलेले आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे, एकदम डिटेल्समध्ये आपण बघणार आहोत. आणि खूप मुलांचा जो दुसरा प्रश्न आहे, रेल्वेला पगार किती असतो? जो आणि खूप महिला आणि पुरुष दोन्ही अप्लाय करू शकत आहेत. आणि जो अभ्यासक्रम आहे डिटेल्समध्ये सांगणार आहे. खूप मुलांचा दुसरा प्रश्न आहे, की वयाची अट काय आहे? वयाची अट काय आहे? तर वयाच्या अटीबद्दल सूट दिली जाणार आहे की नाही? कोणत्या कॅटेगरीला किती सूट आहे? संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला टीसी भरतीची संपूर्ण तयारी करायची असेल, तर आत्ताच आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करणे गरजेचे आहे.